नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शिरखुर्मा एकदम सोप्या पद्धतीने। एक ट्रिक वापरू आणि दूध न आटवता शिरखुर्मा एकदम सोप्या पद्धतीने तयार करू। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर बघा, अशा पद्धतीची बारीक शेव घेतलेली आहे आपण। मार्केटमध्ये आपल्याला सहज भेटते, असं बारीक पाकिट असतं आणि जास्त महाग देखील नसतं हे पाकिट। तर अशा पद्धतीची आपण इथे भाजलेली बारीक शेव घेतलेली आहे। तर आता इथे आपण काही सुका मेवा घेतलेला आहे। खारीक घेतली, काजू बदाम घेतले, चारोळे घेतलेत, पिस्ता घेतलेला आहे। गरम पाणी केलं आणि 1 तासभरासाठी आपण गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवलं होतं। जास्त वेळही नाही ठेवलं आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ जर असला तर 3 ते 4 तासामध्ये तुम्ही थंड पाण्यामध्ये हे भिजवून घेऊ शकता। तर बघा, खारीक किती मस्तपैकी आपली इथे भिजलेली आहे। याच्यामधली बी काढून घ्यायची आणि सहज हाताने याचे तुकडे होतात अशा पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचे। बघा, खारीक आपली इथे मस्त अशी भिजलेली आहे। अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेतले। मी गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये 1 तासभरासाठी सर्व जिन्नस एकत्रच भिजत ठेवली होती। आता आपण जे बदाम घेतलेत किंवा पिस्ता घेतला याच्यावरची साल देखील अगदी झटपट निघते। अशा पद्धतीने आपण आता हे भिजवून घेतले। आता काय करायचं, हे पाण्यामधून काढून घ्यायचं। एक चाळणीवरती काढून घेऊ, म्हणजे याच्यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते निथळून जाईल आणि आपल्याला याचे काप करून घ्यायचे। चाकूने पटपट आपण याचे आता काप करून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आता इथे मी चाळणीवरती काढून घेतले। बघा, ह्या पद्धतीने, म्हणजे याच्यामध्ये जे काही पाणी असेल ते निघून जाईल। इकडे दूध घेतलेलं आहे। तर दूध मी इथे अर्धा लिटर आणि 1 वाटी असं दूध घेतलेलं आहे। शेजारी जी वाटी दिसती ती 1 वाटी होती, तर पाव वाटी आपण दूध वाटीमध्ये ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मिल्क पावडर। आपण ही ट्रिक वापरूया आणि शिरखुर्मा मस्त घट्टसर करूया। जास्त दूध आटवत बसवायची देखील आपल्याला आवश्यकता नाही। आता मिल्क पावडर आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो तर 3 चमचे आपण इथे छोटे मिल्क पावडर घेतलेले आहे। मिल्क पावडर टाकल्यानंतर काय होतं की दूध पटकन घट्टसर होतं, आपल्याला जास्त आटवत बसायची वेळ लागत नाही। दुधाला फक्त उकळी काढून घ्यायची आणि ही मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची। तर बघा, मिल्क पावडर इथे व्यवस्थित अशा याच्या मी गाठी मोडून घेतलेल्या आहेत। आता हे साईडला ठेवूया। इकडे गॅसवरती आपल्या दुधाला देखील उकळी आलेली आहे। हे व्यवस्थित असं चमच्याने ढवळून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण इथे शिरखुर्मा तयार करणार आहोत। तर बघा, इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण जे काही सुकामेवा चाळणीवरती काढून ठेवला होता तो देखील कोरडा झालेला आहे। त्याचे मी संपूर्ण काप करून घेतलेले आहे। चारोळ्याचे थोडेफार मी इथे टरफले तसेच ठेवलेले आहेत, तुम्ही संपूर्ण काढू शकता। आता कढईमध्ये आपण काय करूया, छोट्या चमच्याने 3 ते 4 चमचे इथे मी तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम झालं की आपण हे सगळे जे सुकामेवा घेतलेला आहे त्याचे काप करून घेतले तो आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो आपल्याला इथे कमी करायचा आहे, म्हणजे खायला खूप छान असा क्रंच लागतो आपल्याला शिरखुर्म्यामध्ये। तर सगळ्यात सुरुवातीला इथे मी खारीकचे काप करून घेतले, ते घालून घेतले। 1-2-3 मिनिटांमध्ये तुपावरती व्यवस्थित असे परतवून घेतले। आता कढईमध्येच आपण ते चमच्याने एक साईडला करून घेतले आणि बाकीचे जे सुकामेवा होता तो संपूर्ण इथे मी घालून घेतलाय। 3 ते 4 मिनिट आपण मध्यम गॅसवरती सर्व जिन्नस व्यवस्थित अशी परतवून घेऊया, म्हणजे सगळ्या याच्यामधला ओलसरपणा जो आहे तो निघून जाईल आणि मस्त क्रंचपणा येईल याच्यामध्ये आणि खायला देखील आपल्याला शिरखुर्म्यामध्ये खूप छान टेस्ट लागते। अशा पद्धतीने आपण तुपावरती हे भाजून घेतलं किंवा परतवून घेतलं तर सर्व जिन्नस इथे मी व्यवस्थित अशी तुपावरती परतवून घेतली। आता एक ताटामध्ये काढून घेतलं, तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। आता हे साईडला ठेवूया आणि आपण ह्याच कढईमध्ये आणि याच्यामध्ये थोडंफार शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये शेवई भाजून घेऊया। तर शेवई हाताने हलकीशी आपण इथे मोडून घेतलेली आहे। जास्त लांब सडक आहे तर आपल्याला ती भाजता येणार नाही, त्याच्यासाठी हलक्या हाताने आपल्याला ही थोडीशी मोडून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता तुपावरती शेवई देखील भाजून घेऊया। गॅस अगदी कमी करायचा आहे, शेवई पटकन करपते, त्याच्यासाठी आपण गॅस कमी केलाय आणि कमी गॅसवरती शेवई भाजून घेतली। आता काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण आता शेजारीच्या गॅसवरती आपण तापत ठेवलं होतं दूध, ते या कढईमध्ये मी काढून घेतलंय। आता व्यवस्थित असं हे ढवळून घेऊया आणि आता आपण जास्त वेळ दूध गरम करणार नाही, कारण की आपण दूध गरम करून घेतलेलं आहे। जी मिल्क पावडर आपण दुधामध्ये मिसळून ठेवली होती ती याच्यामध्ये घालून घेऊया। मिल्क पावडर घालून घेतली की चमच्याने व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आणि एक उकळी काढून घ्यायची। मिल्क पावडर घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता हे एकत्र करून झालं की गॅस पुन्हा मी कमी केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। तर याच्यामध्ये मी जवळपास 7 चमचे छोटे साखर घालून घेतलेले आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर घालून घेतल्यानंतर चमच्याने एकत्र करून घेतलं। पुन्हा दुधाला उकळी आलेली आहे। साई जी आहे ती आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। साईडला कढईला जी साई आलेली आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित अशी याच्यामध्ये एकत्र करून घ्यायची।
आता मी याच्यामध्ये आहे ना काजू आणि बदाम काढून ठेवले होते थोडेसे, मी तुम्हाला सांगायचं विसरले, तर त्याची मी पेस्ट तयार करून घेतली, ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. जे आपण काजू बदाम भिजवून घेतले होते ना त्याच्यामधूनच मी थोडेसे काजू आणि बदाम काढून ठेवले आणि बाकीचे जिन्नस काहीच घेतली नव्हती, फक्त काजू आणि बदामची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेतली. जवळपास 3 चमचे असेल इतकी आपण पेस्ट याच्यामध्ये घालून घेतली. आता पूर्ण उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता दुधाला मस्त अशी उकळी आली. आता जो संपूर्ण सुकामेवा आपण तुपावरती भाजून घेतला होता तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर बघा सगळ्यात शेवटी आपण हे घालून घेतलंय, जास्त म्हणजे आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाहीये. हे घालून घेतल्यानंतर अगदी 2 ते 2.5 मिनिटासाठीच आपल्याला दुधाला उकळी काढून घ्यायची, कारण की शिरखुर्म्यामध्ये या सुक्यामेव्याचा थोडासा कडकपणा किंवा क्रंचीपणा जर असला तरच व्यवस्थित लागतं हे शिरखुर्मा. जास्त गाळ करायचं नाही आपल्याला, म्हणजे जास्त दूधही आटवायची आवश्यकता नाही. आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये शेवई घालून घेऊया. शेवई घालून घेतली की एकत्र करूया. गॅस आता इथे मी संपूर्ण कमी केलेला आहे. शेवई घालून घेतल्यानंतर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे. मध्यम गॅसवरतीच आपण उकळी काढून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मनुके घालून घेऊया. मनुके घालून घेतलेले आहे. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया विलायची पावडर. विलायची पावडर टाकल्यानंतर शिरखुर्म्याला खूप छान अशी टेस्ट येते. व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया. आता शिरखुर्मा रेडी झाला, गॅस बंद करूया. तर मस्त असा शिरखुर्मा आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी वाट्यांमध्ये शिरखुर्मा काढून घेतलेला आहे. मस्त कलर आलेला आहे. याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती सुकामेवा घालू शकता, तर मी याच्यावरती सुकामेवा घातलेला नाही. आपण जो काही शिरखुर्मा बनवताना घालून घेतलाय तेवढाच, आणि मस्त असा शिरखुर्मा आपला इथे तयार झाला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.